नमस्कार मित्रांनो, आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावर आज कोणाला तरी घराच्या बाहेर जावं लागणार आहे. म्हणजे शॉकिंग असं इव्हिक्शन होणार आहे. याच्या अगोदर जर तुम्ही काही बिग बॉसचे एपिसोड पाहिलेले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की इव्हिक्शन जे आहे ते होत नाही मोस्टली, किंवा झालं तरी एखादा प्रँक होतो आणि इव्हिक्शन तर सहसा होत नाही पहिल्या वीकमध्ये. पण यावेळेस बिग बॉसच्या घरातून एक सदस्य 100% घराच्या बाहेर जाणार आहे. कारण अशी बातमी येत आहे की याच्यामध्ये आज हे जे कॉन्टेस्टंट आहेत घरामध्ये त्यातील एक जण जो आहे तो बाहेर पडणार आहे. ही बातमी आलेली आहे सेटवरून, आणि ती काय आहे, कशी आहे आणि कोण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की तुम्ही जर पाहिलं असेल तर बिग बॉसच्या घरामध्ये 6 जे कॉन्टेस्टंट आहेत ते आहेत नॉमिनेशनमध्ये. कोण कोण आहे? सूरज चव्हाण आहे, त्याच्यानंतर डीपी दादा आहेत, नंतर अंकिता आहे, त्याच्यानंतर योगिता आहे, योगिताच्या नंतर वर्षताई आहेत आणि पुरुषोत्तम दादा. आता तुम्ही जर कालचा एपिसोड पाहिला असेल तर याच्यामध्ये जवळपास सूरज आणि वर्षताई जे आहेत ते सेफ झालेले आहेत. या दोघे जण जे आहेत ते सेफ झालेले आहेत. आता जे 4 जण आहेत ते ॲक्च्युली डेंजर झोनमध्ये आहेत आणि त्या 4 जणांमध्ये कोणीही घराच्या बाहेर जाऊ शकतं ते आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता याच्यामध्ये असं आहे की अंकिताची फॅन फॉलोइंग चांगली आहे, त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढता येणार नाही. त्याशिवाय योगिताची फॅन फॉलोइंग जी आहे ती देखील जास्त चांगली आहे, त्यामुळे तिला देखील बिग बॉसच्या घरातून बाहेर काढणार नाही. आणि ती देखील एक कलरची फेस आहे योगिता, तसं म्हणायला गेलं तर ती कलरची फेस असल्यामुळे तिला असा चांगला असा टाईम दिला जाणार आहे. म्हणजे 2-3 वीक तरी दिला जाणार आहे. जर ती त्यावेळेस नाही खेळली किंवा त्यावेळेस तिनं काही परफॉर्मन्स दाखवलंच नाही तर बिग बॉस मे बी तिला घराच्या बाहेर काढू शकतं. पण पहिल्या वीकमध्ये मला नाही वाटत की बिग बॉसच्या घरामधून योगिता बाहेर जाईल. जरी तिला मतं कमी मिळत असतील किंवा तिचा परफॉर्मन्स बिग बॉसच्या घरामध्ये काही नसेल तरी पण बिग बॉस तिला एवढ्या लवकर तरी घराबाहेर काढणार नाही. राहिले फक्त पुरुषोत्तम दादा, जे की एक डेंजर झोनमध्ये आहेत आणि वोटिंग देखील त्यांना खूपच कमी होते. त्यामुळे 100% मला असं वाटतंय, 100% म्हणण्यापेक्षा 99.99% असं म्हणू शकतो आपण. कारण 1% कुठे 0.01% कुठेतरी एक हे म्हणू शकतो आपण की एखादा दुसरा सदस्य जाऊ शकतो. पण 99.99% जो घराबाहेर जाणारा सदस्य आहे ते आहेत पुरुषोत्तम दादा पाटील. आणि मे बी उद्या त्यांचा इंटरव्ह्यू देखील होणार आहे आणि मी त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. कारण मला तिथं जायला जमत नाही मुंबईला, मी राहतो पुण्यामध्ये, त्यामुळे मी ऑनलाईन घेईल मोस्टली. तर जे काही सदस्य आहेत त्यांचे जे इंटरव्ह्यू होणार आहेत, ज्यावेळेस ते इव्हिक्ट होतील त्यावेळेस त्यांचे जे इंटरव्ह्यू येतील ते ऑनलाईन येतील मोस्टली. तरी त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन आपण विचारणार आहोत, त्यामुळे जे इंटरव्ह्यू होणार आहेत ते देखील तुम्ही पाहाच. पण मला असं वाटतंय की बिग बॉसच्या घरामध्ये आज जो आहे तो 100% एक सदस्य घराच्या बाहेर पडणार आहे. आणि तो सदस्य कोण असेल तर तो सदस्य असेल पुरुषोत्तम दादा पाटील. तर मित्रांनो, तुम्हाला पुरुषोत्तम दादा पाटील यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर तुमच्या काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं गेलं पाहिजे की नाही, की त्यांना थोडा टाईम दिला पाहिजे? कारण कसं आहे ना, एका वीकमध्ये कोणी कोणाला ओळखू शकत नाही, कोणाचा गेम कसा पलटतो ना ते आपल्याला समजत नाही. तुम्हाला याच्यावर काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि असेच व्हिडिओ किंवा असेच जे बिग बॉसचे रिलेटेड अपडेट पाहायचे असतील तुम्हाला तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील नक्की लाईक करा.